आज मी खरोखर धन्य झालो या सर्व महात्म्यांच्या साक्षात्काराने. कुणीतरी माझ्या अंतरात्म्याला आरसा दाखवल्यासारखे वाटले. पण या थोरांच्या साक्षात्काराने माझा वर्षानुवर्ष झोपलेला आत्मविश्वास जागा झाला आहे. आज मला उमजले आहे की प्रतिकूल परिस्थितीला कसे धाडसाने पुढे जायचे. आज मला माझ्या नाकर्तेपणाची जाणीव झाली आहे. आतापासून निरंतर प्रयत्न राहतील माझे महाराष्ट्राच्या उत्कर्षासाठी आणि त्यात मराठ्याचे योगदान अग्रसर असेल. चला जागे व्हा. एक साथपणे सर्वत्र पसरू मराठीपणाचा प्रभाव. पुन्हा एकदा एक संघाने प्रस्थापित करून नेतृत्व सर्व क्षेत्रांवरती आणि मिरवू मराठी अभिमानाची गुढी. पुन्हा एकदा सिंहगर्जनेत शपथ घेऊ की महाराष्ट्राला जगाच्या आर्थिक आणि औद्योगिक नक्षावरती झळाळी आणू. ह्या महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी लागेल ती किंमत मोजू. किती अथक परिश्रम करावे लागले तरी हरकत नाही. परत आणू मराठीपणाला सोन्याचे ते दिवस. माझं मन आज परत परत मराठी इतिहासातील त्याच सोनेरी क्षणांवरती जाऊन रेंगाळतंय. तिथेच राहावं असं वाटतंय. महाराजांचं ते तेजस्वी स्वरूप, ओठांवरचं मिश्किल हास्य, त्यांचा तो अलौकिक आत्मविश्वास आणि न विसरणारा तो राज्याभिषेकाचं भव्य व अतिविलोभनीय दृश्य माझ्या डोळ्यासमोर येत आहे, जे पिढ्यानपिढ्या लोकांच्या मनामध्ये व हृदयात घर करून बसले आहे. चला आपण पुन्हा एकदा सगळे त्या अमृत क्षणांमध्ये भागीदार होऊ व त्या महासोहळ्याच्या रंगात रंगून जाऊ. जरी काळ कठीण झाला तरी हाची अनुष्ठीला भला देखे. स्वराज्य तोरण चढे, गरजती तोफांचे चौघडे. प्रौढ प्रताप पुरंदर, गो ब्राह्मण प्रतिपालक, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज. स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे, चितावे रिपुला रणीवा मरावे. तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई, सदा संकटी देव धावून येई. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.
हर हर